मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जातोय शेगावला गजानन महाराजच्या मंदिरमध्ये। तर तुम्ही पण चला माझ्यासोबत। आज तुम्हाला दाखवतो मी काय काय होणार आहे आपल्यासोबत। फायनली आपण शेगावमध्ये एंटर झालेलो आणि ही बघा इथली पार्किंग। इथली खूप मोठी पार्किंग आहे आणि तुम्ही बघू शकता की एवढी मोठी पार्किंग झाली आहे इथे। फायनली आपण मंदिराच्या कॅम्पसमध्ये आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता आपले दर्शन झालेले, काहीच गर्दी नव्हती आणि वेळ पण नाही लागला आपल्याला। खूप चांगले दर्शन झाले। आपण आलो इथे प्रसादालयामध्ये आणि श्रींचा प्रसाद आपल्याला आता करायचा आहे। तर फायनली आपले जेवण झालेले, आता आपण निघतोय। बघू आता पुढचा प्लॅन काय। मला वाटतं जर जमलं आपलं आपण जाणार संत गोमाजी महाराजकडे, म्हणजेच नागझरी येते। इथून 8 किलोमीटर दूर आहे। जर तिकडं जाणं झालं तर मी तिकडंही तुम्हाला काही एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत चांगले ठिकाण। सिद्ध महालक्ष्मी मंदिर शेगावला। नागझरी प्लॅन आपला कॅन्सल झाला, त्यामुळे आपण आलो सिद्ध महालक्ष्मी मंदिरला। बघू शकता तुम्ही माझ्या मागे हायवे, इथे मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवतोच। तर मित्रांनो, आपण जातो आता मंदिरामध्ये। हा मंदिराचा परिसर आहे आणि वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्याचा वापर करून आपण मंदिरामध्ये जाणार आहोत। हा एंट्रन्स बघा किती सुंदर आणि स्वच्छ आहे। त्यानंतर आपण या एवढ्या चांगल्या पायऱ्या, म्हणजे स्वच्छता खूप आहे। आता आपण 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणार आहोत। त्यापैकी तुम्ही बघू शकता अगोदर महादेवाची मूर्ती आहे आणि पूर्ण शिवलिंग आहे। तर आता आपण बघितले 12 ज्योतिर्लिंग। कमेंटमध्ये बघा, सांगा मला कशी होते, काय होते, कशी म्हणजे तुम्हाला कशी आवडले ते, आणि यानंतर आपण काय एक्सप्लोअर करायचं ते मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा।